शहर हादरलंय, समाज सुन्न झालाय। एका पोलिसाचा जीवघेणा कट रचला गेला आणि त्याच्याच जवळच्या व्यक्तीकडून त्याचा जीव घेतला गेला। अनैतिक संबंध, सुडाची आग आणि 6 लाख रुपयाची सुपारी, पोलिसाचा जीव गमावा लागला। काय आहे हा थरारक कट, पहा आमच्या या सिटी न्यूजच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट मध्ये। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील पोलिसाच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। जालना पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के यांचा मृतदेह त्यांच्याच स्विफ्ट डिझायर कार मध्ये आढळला। पण ही साधी अपघाताची घटना नव्हती, ही इतर एक काळजाला चिरत जाणारी क्रूर हत्या होती, ज्यामध्ये विश्वासघात, सूड आणि पैशांचा घातक संगम दिसतो। अनैतिक संबंधांची किंमत पोलिसाला जीव देऊन चुकवावी लागली। पोलीस तपासात उघड झालेलं सत्य अंगावर काटा आणणारं आहे। माजी सरपंच पती बाबासाहेब म्हस्के याने आपल्या विश्वासू मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले, परंतु जेव्हा हे गुढ उघडकीस येईल या भीतीने बाबासाहेबांनी एक भयानक निर्णय घेतला। बाबासाहेबांनी ज्ञानेश्वर याला हॉटेल अंबर येथे बोलावलं। विश्वासाच्या नावाखाली त्यांना दारू पाजली आणि नंतर गुंड टायगर आणि त्याच्या साथीदारांनी क्रूरपणे त्याचा गळा आवळून हत्या केली। मृतदेह कार मध्ये टाकून तो आरजे इंटरनॅशनल स्कूल समोर निर्जन ठिकाणी सोडण्यात आला। कायदा रक्षक असलेल्या पोलिसावरच असा भयंकर घात झाल्यामुळे पोलीस प्रशासन हादरलं आहे। मात्र पोलिसांच्या वेगवान तपासाने या प्रकरणाचा 24 तासातच छडा लागला। बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्वास पानसरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्या नेतृत्वाखाली आरोपींना अटक करण्यात आली आहे। एका पोलिसाचा जीव घेतला गेला, विश्वासघाताची किंमत त्याने आपल्या रक्ताने चुकविली। गुन्हेगारांना आता कायद्याच्या कटगळ्यात उभं करण्यात आलंय। हा फक्त एक खून नाही, तर माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। समाज कुठं चाललाय, नाती इतकी विषारी का झाली आहेत, या प्रश्नाची उत्तरं शोधणं आता आवश्यक आहेत। तुमच्या भागातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।